गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण ग्रामर्स रूल पाहणार आहोत. तर ग्रामर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड, तर आपण ग्रामर्स रूलनी एक समीकरणे कशी सोडवली जातात ते आपण पाहतो. या ठिकाणी एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे. Find the solution of following simultaneous equation using grammar rules. And there are two equations. a1x plus b1y is equal to c1. a2x plus b2y is equal to c2. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत, ते आपल्याला सॉल्व करायचे आहे. तर आपण हे उदाहरण सॉल्व करण्याच्या पहिले आपणास मी एक विनंती करतो की जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी ज्ञानदेव अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करावं, तसंच लाईक करावं आणि शेअर करावं. तर चला मग आपण हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे कशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो आणि सोल्युशन फाइंड करू शकतो. तर आपल्या इथे या दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत आणि त्यांचं सोल्युशन काढायचं आहे. चला मग आपण आता सुरुवात करूया. सो इथे मी सोल्युशन लिहून घेतो. a1x plus b1y is equal to c1. This is first equation. आणि या इक्वेशन मध्ये a1 b1 are coefficients of variables x and y respectively. And c is constant. c1 is constant. आता आपण इक्वेशन नंबर 2 लिहूया. दुसरं इक्वेशन लिहूया. a2x plus b2y is equal to c2. या इक्वेशनला आपण दोन क्रमांक देऊ. We will give two numbers to this equation. a2 b2 are coefficients of variables x and y respectively. And c2 is constant. Therefore a1 b1 c1 and a2 b2 c2 are real numbers. Now we will solve these two simultaneous equations using ग्रामर्स रूल्स. तर आपण हे दोन इक्वेशन ग्रामर्स रूल प्रमाणे सॉल्व करत आहोत. तर पहिल्यांदा आपण आपल्या तीन डिटर्मिनंट लिहायचे आहेत. एक डिटर्मिनंट डी, दुसरं डिटर्मिनंट dx आणि तिसरं डिटर्मिनंट dy. तर पहिले आपण डिटर्मिनंट डी लिहूया. आता डिटर्मिनंट डी इज इक्वल टू coefficient of x in first equation a1, second coefficient of x of second equation in second column. This is first column.
आता नाउ वी राईट सेकंड कॉलम. आता या सेकंड कॉलम मध्ये पहिल्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट that is b1 and here we write b2. b2 is the coefficient of y of equation number 2. This is d. Now we write here value of d a1 into b2 minus b1 into a2. This is the determinant d. आता हे determinant d आपण जे लिहिलेलं आहे त्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये 100 पहिल्या इक्वेशन मध्ये आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये 100 सहगुणक आहे आणि कॉलम नंबर 2 मध्ये किंवा दुसऱ्या कॉलम मध्ये b1 हे इक्वेशन नंबर फर्स्ट मधील y चा कोएफिशिएंट आहे आणि b2 हे इक्वेशन नंबर 2 मधील y चा कोएफिशिएंट आहे. सो व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट d इज a1 b2 minus b1 a2. Now we write dx. dx आता आपण डिटरमिनंट dx लिहित आहोत. डिटरमिनंट dx लिहिताना x चे जे कोएफिशिएंट आहे त्यांना सोडायचं आणि x च्या कोएफिशिएंटच्या ऐवजी कॉन्स्टंट लिहायचं. तर पहिल्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट आहे c1. सो पहिल्या कॉलम मध्ये आपण c1 लिहू आणि म्हणजे पहिल्या रो मधील c1 आणि दुसऱ्या रो मध्ये दुसऱ्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट आहे c2. तर हा पहिला कॉलम होईल c1 c2. आता आपण लिहूया b1 आणि b2. Now we write the value of dx. Value of dx will be c1 b2 minus b1 c2. व्हेरी इझी, फारच सोपं आहे. फक्त आपण हे सॉल्व करण्यापूर्वी दोन्ही इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आहे. दोन्ही इक्वेशन लिहिल्यानंतर मग d ची व्हॅल्यू काढताना पहिल्या कॉलम मध्ये x चे कोएफिशिएंट लिहायचे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये y चे कोएफिशिएंट. आता dx हा डिटरमिनंट लिहिताना पहिल्या कॉलम मध्ये दोन्ही इक्वेशनचे कॉन्स्टंट लिहायचे. c1 इज द कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट इक्वेशन and c2 इज द कॉन्स्टंट ऑफ सेकंड इक्वेशन. नंतर दुसऱ्या कॉलम मध्ये कोएफिशिएंट ऑफ y ऑफ फर्स्ट इक्वेशन that is b1 and b2 is the coefficient of y of equation number 2. Now we write here dy. dy is equal to first we will write the coefficient of x in first column. So a1 and a2. a1 is the coefficient of x of equation number first. a2 is the coefficient of x of equation number 2. Now here we are finding the determinant dy. So we will leave the coefficient of y and now write the constant c1 c2. c1 is constant of equation number 1 and c2 is constant of equation number 2. So value of dy is equal to a1 c2 minus c1 a2. So
आता आपण डिटर्मिनंट डी सुद्धा लिहिलं, डिटर्मिनंट डी लिहिला आहे, डी ची व्हॅल्यू काढलेली आहे, डिटर्मिनंट डी एक्स लिहिला आहे, डी ची व्हॅल्यू पण लिहिली आहे आणि डी वाय आपण लिहिलो आहे आणि डी वायची जी आहे ती व्हॅल्यू सुद्धा काढलेली आहे. इथे आपण आता एक्स ची व्हॅल्यू कशी काढतात, एक्स ची व्हॅल्यू कशी काढायची आणि वाय ची व्हॅल्यू कशी काढायची ते आपण पाहूया. एक्स इज इक्वल टू dx upon d. Therefore, dx c1 b2 minus b1 c2 upon value of d a1 b2 minus b1 a2. Now we find the value of y. Y is equal to dy upon d. Value of determinant dy is a1 c2 minus c1 a2 divided by d is equal to a1 b2 minus b1 a2. सो आता जर समजा या इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड मधील जर कोएफिशिएंट रियल नंबर असते तर आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या असत्या आणि आपली ती ही होईल x ची व्हॅल्यू आणि ही होईल y ची व्हॅल्यू. तर मग आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळाली असती. तर इथे आपण लिहू x आणि इथे लिहू y. सो x y इज, आता आपल्याला व्हॅल्यू काढता येणार नाही कारण आपण या ठिकाणी जे कोएफिशिएंट आहे a1 b1 आणि a2 b2 घेतला आहे त्यामुळे आपल्याला निश्चित किंमत सांगता येणार नाही. परंतु जी x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू ही या दोन इक्वेशनची सोल्युशन असणार आहे. म्हणून आपण इथे लिहू आता एक्स वाय इज ए सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन, is the solution of given simultaneous equation. तर अशा प्रकारे आपण सायमल्टेनियस इक्वेशन क्रॅमर्स रूलचा उपयोग करून सॉल्व करू शकतो आणि याच मेथडला डिटर्मिनंट मेथड म्हणतात. ही फारच इझी आहे, समजायला पण सोपं आहे आणि आपण आन्सर पण लवकर काढू शकतो. फक्त तुम्हाला डी चे डिटर्मिनंट डी व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे, डी एक्स हे आपला बरोबर लिहिता आलं पाहिजे आणि डी वाय लिहिता आलं पाहिजे आणि त्यांची व्हॅल्यू काढता आला पाहिजे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्हॅल्यू कशा काढायचे ते पाहिलं. तर अशा प्रकारे आपण सायमल्टेनियस इक्वेशन डिटर्मिनंट मेथडने किंवा क्रॅमर्स रूलने सॉल्व करू शकतो आणि ज्या पद्धतीने आपण सॉल्व केला आहे या पद्धतीला म्हणतात, याच मेथडला म्हणतात क्रॅमर्स रूल. ओके, तर आपलं सोल्युशन आहे ते आपण इथे लिहिलेलं आहे. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.